संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं दुसरं गोल रिंगण खुडूस इथे पार पडलं। ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे एकूण 7 रिंगण सोहळे असतात आणि त्यापैकी 4 गोल आणि 3 उभी रिंगणं असतात। त्यापैकी माऊलींच्या पालखीचं दुसरं गोल रिंगण पार पडलं। आता माऊलींची पालखी वेळापूरच्या दिशेने मार्गस्थ झाली आहे। रिंगणाचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी गोविंद शेळके यांनी। पावसाला झेलताना काहिली विसरून गेली, होऊन ओली माती उधळीत गंध गेली। ही काव्य पंक्तीची अनुभूती सध्या माऊली महाराजांच्या पालखीतील हे वारकरी घेत आहेत। अगदी सकाळपासून पावसाच्या तुषाराने वातावरण अगदी नयनरम्य केलंय आणि या नयनरम्य वातावरणामध्ये माऊली महाराजांची पालखी आता आपलं रिंगण पार पाडते आणि हे माऊली महाराजांच्या पालखीचं दुसरं गोल रिंगण असणार आहे। माळशिरस पासून जवळ असलेल्या खडूस फाट्यावरती हे गोल रिंगण पार पडत आहे। आता माऊली महाराजांची पालखी रिंगणस्थळी पोहोचलेली आहे आणि एकूणच सगळीकडे ज्ञानोबा तुकोबाचा जयघोष पाहायला मिळतोय। काल सदाशिवनगर मध्ये पहिलं रिंगण पार पडलं आणि आज हे खडूस फाट्यावरती दुसरं रिंगण पार पडत आहे। माऊलीचा अश्व आणि त्या अश्व आता या रिंगणाला प्रदक्षिणा करून माऊली महाराजांच्या पालखीचं दर्शन घेईल। माळशिरस पासून जवळ असलेल्या खडूस फाट्यावरती ही सगळी पंचक्रोशीतील लोक, हजारो लोक आता जमा झाले आहेत आणि तो क्षण जवळ आलाय, नयनरम्य असा क्षण, ज्या क्षणी माऊली महाराजांचा अश्व या रिंगणावरती प्रदक्षिणा पूर्ण करेल आणि माऊली महाराजांच्या पालखीचं हे दुसरं रिंगण पार पडत आहे। यानंतर ही पालखी आता वेळापूरमध्ये जाऊन विसावेल। एकूणच आता अवघ्या 50 किलोमीटरवरती पंढरपूर आलाय, त्यामुळं या वारकऱ्यामध्ये उत्साह वाढताना दिसतोय। गोविंद शेळके, एबीपी माझा।